नमस्कार मुलांनो, मला आशा आहे की तुम्हाला आपली गरज घर या विषयावरील व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. फक्त घर हीच आपली गरज आहे का? नाही, आपल्याला जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न आणि कपडे यासारख्या अनेक गोष्टींची गरज असते. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहूया. शिकण्याचे उद्दिष्ट. या पाठाच्या शेवटी आपण आपल्या दैनंदिन जीवनात हवा, पाणी आणि कपड्यांची भूमिका समजून घेऊ शकू. मुख्य शब्द: निरोगी, ऊर्जा, मजबूत, फळे, भाज्या, लोकरीचे कपडे, कापसाचे रोप. संकल्पना नकाशा. आमच्या गरजा. आपल्या सर्वांना अन्न, कपडे, हवा, पाणी आणि घराची गरज असते. मागील व्हिडिओमधून तुम्हाला हे कळले आहे की घर हे असे ठिकाण आहे जिथे आपण राहतो. आपण आपल्या कुटुंबासोबत मजा करतो. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो. आपल्याला आपले घर आवडते. आपल्याला आपल्या घरात आनंद होतो. आता प्रिय लहान मुलांनो, आपण आपल्या इतर गरजांविषयी जसे की अन्न, कपडे, हवा आणि पाणी याबद्दल शिकूया का? होय, लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. तुम्ही सर्वांनी जेवणाबद्दल मी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. कराल का? हो. सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला दररोज दूध प्यायचे आहे. दुधामुळे आपली हाडे आणि दात मजबूत राहतात. आपण ताजी फळे, भाज्या आणि पालेभाज्या सुद्धा खाल्ल्या पाहिजेत. त्या आपल्याला निरोगी ठेवतात, म्हणजेच तुम्हाला कधीही आजार होणार नाहीत. हे लक्षात ठेवा. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी आपण त्या चांगल्या प्रकारे धुतल्या पाहिजेत, कारण शेतकरी त्यांना काही कीटक आणि किड्यांपासून वाचवण्यासाठी काही रसायने वापरू शकतात. प्रिय बाळा, आता आपण कपड्यांबद्दल बोलूया. त्यांचे महत्त्व पाहूया. आपल्या शरीराला झाकण्यासाठी आणि संरक्षण देण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. आपण उन्हाळ्यात सुती कपडे घालतो. ते आपल्याला थंड ठेवतात. आपल्याला कापूस कापसाच्या झाडापासून मिळतो. आपण हिवाळ्यात लोकरीचे कपडे घालतो. ते आपल्याला उबदार ठेवतात. आपल्याला लोकर मेंढ्यांपासून मिळते. पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण रेनकोट घालतो. स्वतःला ताजेतवाने आणि स्वच्छ ठेवण्यासाठी आपण नेहमी स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. तुम्ही खूप हुशार आहात. एकदा तुमच्या बुद्धीला चालना द्या. आता खाली दिलेल्या चित्रांच्या मदतीने तुम्ही मूलभूत गोष्टींची यादी बनवू शकता का?
चित्र पहा. पिंकी आणि टिंकू काय म्हणत आहेत त्यांच्या सोबत तुम्हीही बोला. आता आपण जीवनातील हवेचे महत्त्व पाहूया का? हवा आपल्या सभोवताली असते. सर्व सजीवांना हवेची गरज असते. माणूस, प्राणी आणि वनस्पती हवेशिवाय जगू शकत नाही. आपण हवा पाहू शकत नाही, पण ती हलते तेव्हा आपल्याला जाणवते. जेव्हा हवा हलते तेव्हा त्याला वारा म्हणतात. हवा जागा व्यापते. एका फुग्यात हवा भरा. तो कसा मोठा होत जातो ते पहा. हवा फुग्याच्या आतील जागा भरते. म्हणून आपण म्हणू शकतो की हवा जागा व्यापते. हवेचे अनेक उपयोग आहेत. प्राण्यांना आणि वनस्पतींना श्वास घेण्यासाठी हवेची गरज असते. वाहत्या वाऱ्यामुळे कपडे सुकतात. वेगाने वाहणारा वारा पवनचक्कीची पाती फिरवू शकतो. वारा बोटींना पुढे जाण्यास मदत करतो. तो ग्लायडरला पुढे जाण्यास मदत करतो. आग लावण्यासाठी आणि ती जळत ठेवण्यासाठी हवेची गरज असते. फुटबॉल, स्विमिंग ट्यूब आणि सायकलच्या टायरमध्ये हवा भरली जाऊ शकते. कधी कधी वारा वेगाने आणि जोरदार वाहतो. वेगाने आणि जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वादळ येऊ शकते. वादळामुळे घरे, पिके आणि झाडांचे नुकसान होऊ शकते. वादळामुळे मनुष्य आणि प्राणी जखमी होऊ शकतात. आता तुम्हाला हवेबद्दल खूप चांगले समजले, नाही का? आता तुम्हाला पाण्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल का? हो टीचर. सर्व सजीवांना पाण्याची गरज असते. माणसे, प्राणी आणि वनस्पतींना जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज असते. पाण्याचे अनेक उपयोग आहेत. आपल्याला पिण्यासाठी पाण्याची गरज असते. आपल्याला अन्न शिजवण्यासाठी पाण्याची गरज असते. आपल्याला कपडे धुण्यासाठी आणि अंघोळ करण्यासाठी पाण्याची गरज असते. आग विझवण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. आपण शुद्ध पाणी प्यावे. अशुद्ध पाणी प्यायल्याने आपण आजारी पडू शकतो. जर पाणी शुद्ध नसेल तर ते शुद्ध करण्यासाठी आपण ते उकळून व गाळून घेतले पाहिजे. झाडांनाही हवा, पाणी आणि अन्नाची गरज असते. दृश्य 13. तसेच प्राण्यांनाही हवा, पाणी आणि अन्नाची गरज असते. इतके सारे जण हवा, पाणी आणि अन्नावर अवलंबून असताना सुजाण मुले म्हणून
तुम्हाला काय समजले? मला हे चांगलेच समजले की मी पाणी आणि अन्न वाया घालवू नये आणि हवा प्रदूषित करू नये, कारण ते खूप मौल्यवान आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्हा सर्वांचे आभार. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आपल्या दैनंदिन जीवनात हवा, पाणी, अन्न आणि कपड्यांचे महत्त्व तुम्हा सर्वांना समजले असेल. अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.